पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या एका नावाची जोरदार चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे सायोनी घोष। ग्लॅमरस चंदेरी दुनियेतून राजकारणाच्या धगधगत्या मैदानात उतरलेल्या सायोनी घोष आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात। युवा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळल्यानंतर आता संसदेतही त्यांनी आपला आवाज बुलंद केलाय। सायोनी घोष चर्चेत का आहेत आणि त्यांचा हा राजकीय प्रवास नेमका आहे तरी कसा, पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून। अभिनेत्री ते खासदार, सायोनींचा प्रवास। ममता दीदींची विश्वासू योद्धा, युवा शक्तीचा चेहरा, संसदेत बुलंद आवाज। सायोनी घोष यांची ओळख आता केवळ एक बंगाली अभिनेत्री म्हणून राहिलेली नाही। 2021च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि अल्पावधीतच ममता बॅनर्जींचा विश्वास संपादन केला। पक्षात प्रवेश केल्यावर अवघ्या काही महिन्यातच त्यांच्याकडे युवा तृणमूल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली। हे तेच पद होतं जे एकेकाळी अभिषेक बॅनर्जी सांभाळत होते। इथूनच सायोनी यांच्या राजकीय ताकदीची चुणूक सर्वांना दिसून आली। आदरणीय गृहमंत्री जी, क्यों आप आज तक बंगाल जीत नहीं पाए और आगे जाकर भी बंगाल जीत नहीं पाएंगे। वैसे भी भारतीय जनता पार्टी के डिक्शनरी में सम्मान शब्द का कोई उल्लेख नहीं है। ना आप देश के युवाओं का सम्मान करते हैं, ना महिलाओं का सम्मान करते हैं, ना मजदूरों का सम्मान करते हैं, ना किसानों का सम्मान करते हैं, ना पिछड़े वर्ग के लोगों का सम्मान करते हैं, ना अल्पसंख्यकों का सम्मान करते हैं, ना ही दलितों का सम्मान करते हैं, ना ही आदिवासियों का सम्मान करते हैं। 2021 में आदरणीय प्रधानमंत्री जी ने दीदी ओ दीदी कहकर ममता जी का संबोधन किया था। बंगाल की माँ बहनों ने उनको मुंह तोड़ जवाब दिया और इस बार आपने यही दीदी बोल के ममता जी को पुकारा है। इसका भी करारा जवाब आपको फौत में को जरूर मिलेगा। 2024च्या लोकसभा निवडणुकीत सायोनी घोष यांना पक्षानं जादवपूर या महत्त्वाच्या मतदारसंघातून उमेदवारी दिली। हा मतदारसंघ एकेकाळी स्वतः ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला होता। सायोनी यांनी ही निवडणूक मोठ्या मताधिक्यानं जिंकून विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलं। संसदेत पाऊल ठेवल्यापासून त्यांनी मांडलेले मुद्दे आणि केंद्र सरकारवर केलेली सडेतोड टीका यामुळे त्या सातत्यानं राष्ट्रीय माध्यमांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत। बंगालचा निधी आणि मनरेगा मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं। कोलकाता डॉक्टर अत्याचार घटनेनंतर रस्त्यावर उतरून आंदोलनाचं नेतृत्व। प्रत्येक जनगर्जना सभेत आपल्या वक्तृत्वानं गाजवलं मैदान। पक्ष संघटनेत कौशल्य दाखवत कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह। आंदोलनादरम्यान झालेल्या राजकीय टीकेला खंबीरपणे दिलं तोंड। अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या सायोनी घोष यांनी आपल्या आक्रमक शैलीनं बंगालच्या राजकारणात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं। ममता बॅनर्जींच्या त्या केवळ खास आहेत असं नाही, तर भविष्यातील तृणमूल काँग्रेसचा एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। आगामी काळात सायोनी यांच्याकडे आणखी कोणत्या मोठ्या जबाबदाऱ्या येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।